आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींबरोबर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवारांचा उत्तराधिकारी म्हणून उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर मंगळवारी सुनेत्रा पवार विराजमान झाल्या। यावेळी सुनेत्रा पवार यांचे डोळे पतीच्या आठवणींना पाणावल्याचं दिसून आले, तर त्यांच्यासोबत असलेले पार्थ पवार ही हुंदके देत आपल्या वडिलांच्याच केबिनमध्ये आईला उपमुख्यमंत्री होताना पाहून वडिलांच्या आठवणीत रडले। मुंबईमध्ये या घडामोडी होत असताना तिकडे बारामतीत ज्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तिथंच त्यांचं स्मारक बांधण्याचा पवार कुटुंबियांचा विचार असताना आता या स्मारकावरून अजित पवारांच्या दोन्हीही मुलांमध्येच मतभेद असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आली आहे। अजित पवारांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत पवार कुटुंबानं तातडीनं अजित पवारांच्या स्मारकासंदर्भात काम सुरू केल्याचं दिसून आले। अजित पवारांच्या निधनानंतर आठवड्याभरातच शरद पवारांनी विद्याप्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये जय पवार आणि पार्थ पवारांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांच्या आठवणींमध्ये बांधण्यात येणाऱ्या स्मारकांचा आढावा घेतला। यासाठी पवारांनी 5 ते 6 बैठका घेतल्या। या बैठकीमध्ये स्मारकाचा आढावा घेताना या स्मारकाची संभाव्य रचना कशी असेल आणि त्यामध्ये काय असेल याबद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आली आहे। या बैठकीनंतर जय पवार हे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर काही अधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत मैदानाची पाहणी करताना चर्चा करताना दिसले। मात्र आता वडिलांच्या स्मारकावरून जय पवार आणि पार्थ पवारांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे। अजित पवारांच्या स्मरणार्थ संग्रहालय करण्यावरून जय आणि पार्थ पवार यांची मतं वेगवेगळी आहेत। जय पवार यांचा अजित पवार यांचं संग्रहालय पुण्यात करावं आणि स्मारक बारामतीत असावं असा आग्रह आहे। मात्र या संदर्भात पार्थ पवार यांच्याकडून वेगवेगळी भूमिका मांडण्यात आली आहे। पार्थ पवार यांचे अजित पवारांचे संग्रहालय आणि स्मारक बारामतीतच करावं असं ठाम मत आहे। अजित पवारांचं पुणे जिल्हा आणि शहर यावर प्रचंड प्रेम होतं, म्हणून संग्रहालय पुणे शहरात असावं अशी भूमिका मंगळवारी जय पवार यांनी मंत्रालयातील सुनेत्रा पवार यांच्या दालनात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांसमोर मांडत आपली इच्छा बोलून दाखवली। जय पवारांच्या भूमिकेशी फारकत घेणारी पार्थ पवारांची भूमिका असल्यानं वडिलांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरूनच दोन्ही भाऊ वैचारिकदृष्ट्या आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतंय। आता यावर तोडगा म्हणून कुटुंब काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।